आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। नवोदय स्वाध्याय 1.4 याच्यातील सर्व उदाहरणाचं विश्लेषण हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या तासिकेमध्ये नवोदय स्वाध्याय 1.5 याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, यामधील पहिलं जे उदाहरण आहे हे काय आहे, 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल। आता बघा, हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला 10 अंकापर्यंतच्या सर्व संख्यांचे लेखन कशा प्रकारे करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे। आपल्याला माहित आहे की संख्या लेखन करत असताना एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज अशा प्रकारच्या संख्याचे लेखन आपण करत असतो। आता यामधील पहिल्यांदा शतक, दशक आणि एकक या तीन संख्यांचा किंवा या तीन अंकाचा एक गट असतो मित्रांनो। त्याच्यानंतर हजार या ठिकाणी 2 अंकाचा एक गट असतो। बघा, या ठिकाणी 2 अंकाचा गट असतो। त्याच्यानंतर लक्ष या ठिकाणच्या 2 अंकाचा गट असतो। कोटी आणि दशकोटी याचा 2 अंकाचा एक गट असतो आणि अब्ज या अंकाचा पुढे राहिलेला अब्जचा एक गट असतो। तर आता या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आपल्याला लक्षपर्यंतच्या संख्या विचारलेल्या असतील, लक्षपर्यंतच्या, मग त्यावेळेला लक्षची संख्या लिहिल्यानंतर पुढे हजारामध्ये 2च अंक आले पाहिजेत। मग आता या ठिकाणी काय म्हणतं की 2 लाख म्हणतं, मग या ठिकाणी लक्षच्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, 2 लिहायचं। आता यानंतर हजार, 2000 या ठिकाणी काय म्हणत आहे, 2000। मग 2000 जर तुम्ही फक्त 2 लिहिलं तर हे तुमचं चुकणार आहे मित्रांनो, कारण हजार या गटामध्ये किती अंक असतात, 2 अंक असतात आणि म्हणून या ठिकाणी 02 लिहायचं, म्हणजे हा हजाराचा गट झाला मित्रांनो। बघा, 2 लक्ष, 2000 आणि त्याच्या पुढे ज्या 3 अंकाचा गट आहे याच्यामधील कुठलीही संख्या या ठिकाणी दिलेली आहे, फक्त 2000 दिलेला आहे, परंतु या पुढचे जो 3 अंकाचा गट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संख्या लिहाव्या लागतील। मग इथं काहीच आलेलं नाही, मग ज्या वेळेला असं असेल त्यावेळेला त्या ठिकाणी काय करायचे, 3 0 अशा प्रकारे द्यायचे, म्हणजे हा 3चा एक गट झाला, 2चा एक गट आणि 1चा एक गट झाला मित्रांनो। मग 2,02,000 अशा प्रकारे या संख्याचे लेखन करतात। आणि हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्या पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती। आता या ठिकाणी बघा, इथे एक 3 आहे आणि या ठिकाणी 3 1 आहे, ठीक आहे। आता या ठिकाणचं जे 3 आहे बघा, एकक, दशक, शतक आणि हजार, हजार या ठिकाणी काय आहे, 3 आहे। मग याला जर 1000 केलं तर याची स्थानिक किंमत किती होती मित्रांनो, ती होते 3000 होते। आणि जो एकक ठिकाणचा जो 3 आहे याची जी स्थानिक किंमत आहे ती किती येते, ती 3च येते। आणि या दोन्हीतील फरक म्हणतोय मित्रांनो, फरक म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे। आणि वजाबाकी केल्यानंतर बघा, या ठिकाणी 0 मधून 3 जात नाही म्हणून या ठिकाणी 1 घेतलेला आहे, मग 10 मधून 3 गेले, खाली किती उरले, तर 7 उरले मित्रांनो। या ठिकाणी 9, या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 2, म्हणजेच याचं जे उत्तर आहे ते काय आलेलं आहे, तर 2,997 हे आलेलं आहे। आणि 2,997 हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे। याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। 47,569 या संख्येतील दशसहस्त्र स्थानचा अंक कोणता। अतिशय सोपं उदाहरण आहे मित्रांनो। तर यासाठी आपल्याला एकक, दशक, शतक हे माहित असणं आवश्यक आहे। मग या ठिकाणी बघा, ही जर संख्या बघितली तर 47,569 याच्यामधील हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे, हा हजार आणि हा दशहजार, यालाच मित्रांनो दशसहस्त्र, यालाच काय म्हणतात, दशसहस्त्र असे सुद्धा म्हणतात बघा। मग दशसहस्त्र हा कोणता अंक आहे, तर हा 4 हा अंक आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे उत्तर याचं बरोबर असणार आहे। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती म्हणते। बघा, आता या ठिकाणी सर्व अंक कसे आहेत मित्रांनो, 4च आहेत। मग या ठिकाणी दशक स्थानचा अंक म्हणजे या ठिकाणी बघा 4 आहे। मग दशक स्थान याला आपण काय करत असतो, 10 ने गुणत असतो, म्हणजे 4 दशक म्हणजे 40 झालेला आहे। त्यानंतर सहस्त्र, आता सहस्त्र याचा अर्थ हजार, हे लक्षात घ्या मित्रांनो। मग हजार स्थानावरती 4 जे आहे याची किंमत काय होणार आहे, 4 गुणिले 1000 केलं म्हणजेच या ठिकाणी 4000 होणार आहे। मग स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे या ठिकाणी 4000 आणि
40 या दोन्हीची काय करायची मित्रांनो बेरीज करायची। मग 0 शी 0 4 अशी 4 0 शी 0 4 अशी 4 म्हणजे ही काय आलेली आहे 4040 हे याचं उत्तर आलेलं आहे आणि हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात। 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणता। आता सर्वात अगोदर आपण काय करूयात अंकात दिलेली अक्षरी दिलेली जी काही संख्या आहे त्या अंकामध्ये लिहून घेऊयात। मग त्या अगोदर आपण बघितलं की या ठिकाणी काय आहे शतक आहे दशक आहे आणि एकक या तीनचा एक गट झाला। त्याच्यानंतर हजार आणि 10,000 या दोन्हीचा एक गट झाला मित्रांनो। त्याच्यानंतर लक्ष दिलेला आहे आणि दशलक्ष। ठीक आहे, आता या लक्षचा एक गट आहे हजाराचा एक गट आहे शतकाचा। मग या ठिकाणी काय म्हणतंय बघा या ठिकाणी 56 लक्ष मग लक्षच्या गटामध्ये आपण 56 लिहूयात। 56 लिहिलं मग 84,000 मग हजाराच्या गटामध्ये 84 लिहिलं आणि 321 म्हणजे 321 अशा प्रकारची संख्या ही आपल्याला मिळालेली आहे। आणि या संख्येमधील हे 8 आणि या ठिकाणचे 3 या अंकाच्या काय करायच्या आहेत आपल्याला स्थानिक किमती काढायच्या आहेत आणि त्याच्यातील फरक काढायचा आहे। मग 8 काय आहे रे तर 10,000च्या ठिकाणी आहे। मग 10,000 म्हटल्यानंतर काय असतं बघा मित्रांनो 8 गुणिले 10,000 म्हणजे 10,000 10,000 म्हणजेच किती झालं मित्रांनो ते झालेलं आहे 80,000। ठीक आहे, ते किती झालं 80,000। त्यानंतर 3 काय आहे तर 3 शतक आहे। मग 3 शतक म्हणजे 3 गुणिले 100 बरोबर किती येतात 300 येतात आणि या दोन्ही मधील काय करायचं आहे आपल्याला फरक काढायचा आहे। मग या ठिकाणी बघा 80,000 वजा 300 करूयात। ठीक आहे, मग 0 मधून 0 गेले 0 राहिले 0 मधून 0 0 आता 10 मधून 3 गेले खाली किती उरतात मित्रांनो 7 उरतात। 10 मधून 3 गेल्यावर 7 उरतात। त्यानंतर 9,9 आणि 7,7 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे 79,700 हे याचं उत्तर होणार आहे। आणि हे उत्तर कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिलेला आहे। याच्यानंतर याच्या पुढील गणिताचं विश्लेषण पाहूयात। 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे आता या ठिकाणी एक लक्ष घ्या मित्रांनो की जी संख्या दिलेली आहे या संख्येमधील जो सर्वात डावीकडचा अंक असणार आहे त्या अंकाचं स्थानीय मूल्य हे सर्वात जास्त असणार आहे। मग या ठिकाणी जर बघितलं एक या संख्येचं स्थानिक मूल्य जर बघितलं तर हे एक कोणत्या ठिकाणावर आहे बघा एकक दशक शतक हजार आणि 10,000 म्हणून या ठिकाणी 10,000 आपण गुणूयात म्हणजेच काय होणार आहे या ठिकाणी 1 चे स्थानीय मूल्य 10,000 हे होणार आहे। त्यानंतर बघा 8 आहे 8चं स्थानीय मूल्य काय होणार आहे मित्रांनो तर 8 गुणिले 1,000 म्हणजेच याचं स्थानीय मूल्य होणार आहे 8,000। त्यानंतर 7 गुणिले 100 म्हणजे 700। त्यानंतर 5 गुणिले 10 म्हणजे 50 आणि 9 गुणिले 1 म्हणजेच 9। आता या ठिकाणी प्रत्येक अंकाचं स्थानीय मूल्य काढलं त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की 1 हा जो अंक आहे या 1 या अंकाचं स्थानीय मूल्य हे सर्वाधिक आहे। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण पाहूयात। 9 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील। आता बघा या ठिकाणी 3 अंकी संख्या बनवायची आहेत। मग काय करायचं मित्रांनो आपण एक अंक घेऊयात आणि एका अंकापासून किती 3 अंकी संख्या तयार करता येतात ते पाहूयात। आता या ठिकाणी 9 या अंकाने आपण सुरुवात करूयात। मग बघा 9 8 0 9 0 8 त्यानंतर 9 ने सुरुवात होणारी कोणती संख्या आपल्याला बनवता येते मित्रांनो येत नाही। मग 9 ने 2 संख्या बनवलेल्या आहेत। त्याच्यानंतर 8 ने सुरुवात करूयात 8 9 0 8 0 9 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होणार आहेत तर त्यात 2 संख्या तयार होणार आहेत। मात्र 0 हा जो अंक आहे 0 अंक जर अगोदर घेतला तर फक्त 2 अंकी संख्या तयार होतात परंतु आपल्याला 3 अंकी संख्या हव्या आहेत म्हणजे 0 ने सुरू होऊन कोणतीही संख्या 3 अंकी होत नाही। याचाच अर्थ या ठिकाणी 4 संख्या या 3 अंकी तयार होतील मित्रांनो।